तुम्ही आमदार साहेबांना म्हणताय की त्यांच्याकडून होत नाही, मतासाठी केलंय, असं केलंय, तसं केलंय. तुमच्यामध्ये हिंमत असेल तर तिन्ही स्मारकांचं तुम्ही करून दाखवा ना. घरामध्ये बसून तुम्ही कशाला तुमच्या राजकारणाची पोळी भाजताय, हे मला या माध्यमातून सांगायचं. आणि महापुरुष कुठल्याही एका जातीचे नाहीत, या ठिकाणी महापुरुष सगळ्या जाती धर्माचे हे महापुरुष आहेत. नमस्कार, टॉक 18 मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता आपण आहोत वेळापूर येथील पालखी मैदानावर. वेळापूर गावचे सरपंच आणि प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत. काल परवा एका युट्यूब चॅनलला वेळापूरमधील काही समाज बांधवांनी पुतळ्या संदर्भात काही स्टेटमेंट केलेले आहेत. ते नेमकं प्रकरण काय आहे, त्या परवा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या स्मारकाचा विषय आणि तिथं समाज बांधवांनी एका युट्यूब चॅनलला बाईट दिली. काय नेमकं तुम्ही प्रथम नागरिक आहात, वेळापूर पुतळ्याचा नक्की विषय काय आहे? सर्वांना नमस्ते. खरं पाहिलं तर जो महामानवांच्या पुतळ्याचा विषय आहे तो अगदी भावनिक विषय आहे. काही समाज बांधवांनी त्याविषयी काही बाईट दिली काल. मी आज सकाळी पाहिली ती. त्यांच्या भावना चुकीच्या आहेत असं मला म्हणता येणार नाही, परंतु जर वेळापूर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यांचा विषय जर कोणी मार्गी लावला असेल तर ते फक्त आणि फक्त माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय आमदार उत्तमराव जानकर साहेब यांनीच या पुतळ्यांचा विषय मार्गी लावलेला आहे. कारण या पुतळ्यांना कुठलीही शासकीय जागा नाही, कुठल्याही प्रकारच्या या ठिकाणी कागदपत्राच्या आधारे हे पुतळे बसवले गेले नाहीत. परंतु तरी सुद्धा जानकर साहेबांनी अधिकाऱ्यांवरती वचक ठेवून जे पुतळे आहेत त्या ठिकाणीच बसवण्याचं त्यावेळेस सुद्धा त्यांनी लोकांना सोबत घेऊन ते काम केलं. आणि या पालखी महामार्गाच्या वेळेस सुद्धा हे पुतळे रस्त्यामध्ये येत होते. त्यावेळेस आपल्या आमदार साहेबांनी बाबा ही जागा योग्य आहे आणि म्हणजे या ठिकाणी पुतळे बसवण्याच्या वेळेस फार मोठा या ठिकाणी राडा झाला होता. पोलीस प्रशासन आणि समाज बांधवामध्ये खूप मोठी त्या ठिकाणी तणावाची वातावरण तयार झालं होतं. त्यावेळेस आमदार साहेबांनी स्वतः येऊन या ठिकाणी ही जागा सुचवली आणि कुठल्याही प्रकारचं लोकांवरती गुन्हे दाखल न करता या ठिकाणची जागा उपलब्ध करून दिली. त्याचबरोबर या पुतळ्यांसाठी, तिन्ही पुतळ्यांसाठी निधी पाहिजे असेल तर शासनाकडून त्या जागेचा उतारा लागतो आणि ते उतारे आमच्याकडे उपलब्ध नव्हते. त्यावेळेस सुद्धा आमदार उत्तमराव जानकर साहेबांनी त्यांच्या विचारांनी, त्यांच्या कलेनी या ठिकाणचे उतारे आम्हाला मिळवून दिले आणि त्या उतार्याच्या मुळेच आज या तिन्ही पुतळ्यांसाठी प्रत्येकी 7.5 लाख रुपयाचा निधी जो आलेला आहे तो फक्त आणि फक्त आमदार उत्तमराव जानकर साहेबांमुळेच आलेला आहे. मला एवढंच सांगायचं आहे की पुतळ्यांचा जर विषय कोणी मार्ग लावत असेल आणि लावण्याचा प्रयत्न करत असेल तर ते फक्त आपल्या माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय आमदार उत्तमराव जानकर साहेब हेच करू शकतात आणि तेच करणार आहेत. एका विशेष समाजाची फसवणूक केली असं पण त्यांनी स्टेटमेंट केलं, याच्याबद्दल काय सांगाल? त्यांचं ते वैयक्तिक मत आहे. मी गावचा सरपंच म्हणून आपल्याशी बोलतोय. कुणाला काय बोलायचं तो त्यांचा अधिकार आहे. मी एवढं सांगतो की पुतळे बसवलेले आहेत त्या जागेचा विषय अजून मार्गी लागलेला नाही. आपल्याला त्या जागेचा उतारा मिळवून घेणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. आणि म्हणजे आता हा छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा जो विषय आहे तो आपापसामध्ये मिटलेला नाही, त्यामुळे ते काम अपूर्ण आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचं स्मारक बांधण्यासाठी काही अडचण आहे, फक्त जागेचा उतारा आपल्याला उपलब्ध झाला नसल्यामुळे त्या जागेचं काम होऊ शकत नाही आणि त्या प्रयत्नात आमदार साहेब आहेत. बरोबर आहे, परंतु तुम्ही वेळापूर गावचे सरपंच म्हणून या तिन्ही महापुरुषांच्या पुतळ्यांचा सुशोभीकरणाचा विषय असेल किंवा डॉक्युमेंटरी प्रोसेसचा विषय, तो कुठपर्यंत आहे आणि समाजाला तुम्ही काय सांगणार? समाज बांधवांना मी एवढं सांगू इच्छितो की आपल्या तिन्ही पुतळ्यासाठी जो निधी आहे तो आपल्या ग्रामपंचायतच्या खात्यावर आहे आणि तो आहे तसाच आहे. आपण तो फिक्स डिपॉझिट केलेला आहे. परंतु आपण इकडं तिकडं काही गोष्टी न करण्यापेक्षा आपण समंजसपणाने एकत्रित येऊन या विषयावरती चर्चा करून आपण हे तिन्ही पुतळ्याचं जे राहिलेलं काम आहे ते आपण मार्गी लावण्यासाठी आपण चर्चा केली. परवा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर आपल्या समाजामधील बांधवांनी एका चॅनलला बाईट दिली. काय नक्की प्रकरण काय आहे महापुरुषांच्या पुतळ्याबद्दलचं? नाही, नक्कीच तुम्ही सांगितल्याप्रमाणे जे काय आमच्या समाज बांधवांनी जी काय प्रतिक्रिया दिली त्या प्रतिक्रियाला दुमत असल्याचं कारण काही नाही. परंतु
वेळापूरमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या महापुरुषांचे या ठिकाणी पुतळे आहेत. परंतु ह्या पुतळ्याच्या संदर्भानं जर विचार केला तर या तालुक्याचे आमदार सन्माननीय उत्तमराव जानकर साहेब या ठिकाणी पाठपुरावा करत आहेत. आता विषय एवढाच आहे की आता जी सरपंचांनी सांगितलं की आपण म्हणतोय बाबासाहेबांचा, शिवाजी महाराज किंवा अण्णाभाऊ साठेंचाच पुतळा आहे ते झालं पाहिजे, परंतु ज्यावेळेस ह्या निधी खर्च करायचा असतो त्यावेळेस त्याला त्या शासकीय जागा लागतात आणि त्या शासकीय जागेसाठी थोडासा या ठिकाणी प्रॉब्लेम निर्माण झाला होता. परंतु अण्णाभाऊ साठेंचं स्मारक ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी थोडासा मुस्लिम समाजाचा वाद होता आणि ती प्रक्रिया न्यायालयीन प्रक्रिया होती. आता त्या प्रक्रिया सगळ्या पूर्ण झाल्यात. या आठवडाभरामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाच्या जागेच्या उताराचा या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी थांबेल, म्हणजे पूर्णपणे पूर्ण झालेला आहे. आणि या अगोदर गेली 4 महिने झाला आम्ही मातंग समाजातली काय समाज बांधव आदरणीय आमदार साहेबांकडे ती पाठपुरावा करत आहेत आणि येत्या लवकरच म्हणजे हे आषाढी पालखी सोहळा संपल्यानंतर अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकाचं काम या ठिकाणी देखणं असं म्हैसरच तालुक्याला नव्हे पण सोलापूर जिल्ह्याला या ठिकाणी साहजिक असं स्मारक होईल असे मला वाटतं. नक्कीच. वेळापूर येथील पालखी मैदानावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, खाली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा. सध्या वेळापूरमध्ये एका चॅनलला समाज बांधवांनी मुलाखत दिली की आमदार उत्तमराव जानकर यांनी हे काम अद्याप केलेलं नाही वगैरे, त्यांना इथून पुढच्या काळात मतदान वगैरे करणार. हे नेमकं प्रकरण काय? कसं होतंय की आपण पाहतो समाजामध्ये नेहमी 2 गट असतात. एक गट नेहमीच काम करणाऱ्या लोकांना विरोधात बोलून किंवा काम अडवून त्यांना उघडं पाडण्याचा प्रयत्न करत असतात. पण याची वास्तविक पाहता आता आम्ही समाज बांधव असेल, फक्त मातंग समाज नव्हे तर इतर समाजातील सर्व लोक सन्माननीय आमदार साहेबांच्या निवासस्थानी प्रत्येक वेळेस वारंवार चर्चा होत असते. ह्या चर्चेतून असा मार्ग प्रत्येक वेळेस मार्ग काढण्याचा प्रयत्न होतो. आता ह्या 2 पुतळ्याचा छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुतळ्यांचा विषय या ठिकाणी मार्गी लागलेला आहे. फक्त विषय राहिला तो फक्त अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचा विषय राहिलेला होता. तोही त्या ठिकाणी त्यांनी त्या जागेचा जो वाद होता, सन्माननीय अजय शिंदे आणि मुस्लिम स्मशानभूमीचा वाद होता, तो वाद देखील त्यांनी त्या ठिकाणी मिटवण्याचा प्रयत्न जवळपास 90% पूर्ण केलेला आहे. आणि आत्ताच आम्ही त्या ठिकाणी आमदार साहेबांबरोबर चर्चा केलेली होती. पूर्ण गावातील लोक देखील त्या ठिकाणी उपस्थित होती आणि त्यांच्या सांगण्यातून असं पद्धतीने आले की पालखी या ठिकाणी वर गेल्यानंतर की या पूर्ण तिन्ही पुतळ्यांचं सुशोभीकरण त्या ठिकाणी करणार आहोत आणि भव्य दिव्य अशी स्मारक त्या ठिकाणी उभा केली जाणार आहेत. तरी जी लोक काही पाठपुरावा न करता किंवा काही कोणत्याही वस्तूचा आधार न घेता जे बाईट देतात त्यांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी चर्चा करावी. त्यांनी त्या आमदार साहेबांना त्या ठिकाणी प्रश्न विचारावेत की का होऊ शकलं नाहीये. त्यांच्या समोर न जाता तुम्ही पाठीमागच राहून किंवा समाजाच्या एका गल्लीमध्ये बसून किंवा एखाद्या पाऱ्यावरती बसून तुम्ही चर्चा करून बाईट देणं ह्या पूर्णपणे चुकीच्या आहेत. ह्या पूर्णपणे त्याचा फॉलोअप घेऊन तुम्ही त्या ठिकाणी चर्चा केली गेली पाहिजे. आमदार साहेबांशी आमचं वारंवार त्या ठिकाणी बोलणं होतं. प्रत्येक समाजातील त्या ठिकाणी बांधव असतात आणि त्यातून त्या ठिकाणी मार्ग निघत असतात. आजही आमचं त्या ठिकाणी बोलणं झालं होतं पुतळ्या संदर्भात. त्यांनी सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी पुतळ्याच्या डेकोरेशनचं काम किंवा पुतळ्याच्या डिझायनरचं काम त्या ठिकाणी त्यांनी दिलं गेलेलं आहे. येत्या 2-3 दिवसामध्ये ते डिझाईनचं काम त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याच्यामध्ये जर काय त्रुटी असतील किंवा अजून त्याच्यामध्ये काय बदल करायचे असतील तर ते समाज बांधवांनी सांगून त्याच्यामध्ये बदल करून पालखी ज्यावेळेस परत माघारी निघून जाते ते झाल्यानंतर पुतळ्या बरोबर तुम्ही सांगताय ते, परंतु जे समाज बांधवांना आरोप केलेले आहेत ते आरोप तथ्य आहेत का? त्या आरोपामध्ये तथ्य आहे का? समाज बांधवांनी आरोप केले असं कसं होते. आता हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची जयंती 1 ऑगस्टला जवळ आलेली आहे. त्यांच्याही त्या ठिकाणी भावनाचा आपण विचार केला गेला पाहिजे किंवा त्यांनाही वाटतं की आमचाही पुतळा त्या ठिकाणी सुशोभीकरण झालं पाहिजे, आमचाही पुतळा त्या ठिकाणी चांगला देखणा दिसला गेला पाहिजे. त्यांच्या फक्त भावना थोड्या दुखावल्या गेल्या. फक्त त्यांनी चर्चा करून त्यातून बाईट देणं गरजेचं होतं. त्यांनी चर्चा न करता त्या ठिकाणी बाईट दिलेली आहे. ठीक आहे, असो, ते त्यांचं मत आहे. मला त्यांच्याबद्दल बोलायचं नाहीये. त्यांच्या भावना महापुरुषांबद्दल आहेत आणि महापुरुषांबद्दल भावना व्यक्त करणे प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्यामुळं येत्या काळामध्ये या तिन्ही पुतळ्याचं नक्की सुशोभीकरण इतक्या चांगल्या प्रकारे होणार आहे की त्या ठिकाणी पूर्ण वेळापूर पूर्ण माळशिरस तालुक्याला त्या ठिकाणी आपलं उत्तम उदाहरण दिलं जाणार आहे. वेळापूरमध्ये सध्या महापुरुषांच्या पुतळ्यांच्या स्मारकाविषयी चर्चा जोरदार होताना दिसत आहे. काय नेमकं प्रकरण आहे? छत्रपती शिवाजी महाराजां आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा पालखी मैदानावरती आहे, पलीकडे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचाही पुतळा आहे. काय नेमकं प्रकरण आहे? या ठिकाणी आपण पाहिलं तर ह्या 2 महापुरुषांचे पुतळे या ठिकाणी प्राथमिक स्वरूपात पाठीमागे बसवले होते.
त्यावेळेस मिलिनान असतील, आपले सरपंच रजनीश बनसोडे असतील, आमचे काय मराठा समाज बांधव असतील, आम्ही सगळ्यांनी जाऊन उत्तमरावजी जानकर साहेब आमदार साहेब यांना आम्ही मागणी केली की आमच्या पुतळ्याला या जागेत अडचण येते. त्यांनी तात्काळ आमचा विचार केला व सर्व अधिकाऱ्यांना बोलवून ते पाठीमागचे पुतळे या पुढे स्थलांतर केले. त्यानंतर जो काय महापुरुषांच्या सुशोभीकरणासाठी निधी पाहिजे होता, त्यासाठी आदरणीय उत्तमरावजी जानकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व आपल्या ग्रामपंचायतचे सरपंच रजनीश बनसोडे आहेत त्या ठिकाणी त्यांच्या सहकार्याने आम्ही महामार्गाकडे काही कागदोपत्राचा पाठपुरावा केला. त्या पाठपुराव्यानंतर ग्रामपंचायतच्या खात्यामध्ये 7,56,191 असं एका पुतळ्याला असे 3 पुतळ्याचे जवळजवळ 22 लाख रुपये जमा झालेले आहेत. आणि त्यानंतर हे काम चालू करायचं होतं, परंतु काही अडचणी आल्या असतील तांत्रिक, त्यामुळे थांबलं. पण हे काम येत्या 8 दिवसात चालू होणार आहे. यामध्ये कुणीही अडथळा आणण्याचा प्रयत्न करू नये. आणला तरी आम्ही आता ग्रामपंचायतच्या मार्गदर्शनाखाली हे काम मार्गी लावणार आहे. कोणत्याही आम्ही आता बोलतापेला राजकारणाला बळी जाणार नाही, कारण या पुतळ्याच्या सुशोभीकरणामध्ये काही समाज बांधवाकडून राजकारण आणलं जाते, त्यामध्ये आमचेही असतील, मला मान्य आहे. त्यामुळे या ठिकाणी या ग्रामपंचायतच्या मार्गदर्शनाखाली येत्या 7 दिवसात किंवा पालखी खाली गेल्यानंतर आपण या पुतळ्या सुशोभीकरणाचा नारळ फोडून काम चालू करणार आहे. महापुरुषांच्या पुतळ्यांच्या स्मारकाचं इथं राजकारण होताना दिसतंय का? हा, थोडं वाटतंय, जाणवतंय. कारण काय होतंय, उत्तमरावजी जानकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ग्रामपंचायतच्या आपण सहकार्याने हे काम करतोय म्हणल्यावर काही समाज बांधवाला थोडं वाईट वाटतंय, कारण ही जनभावना आहे. परंतु ओरिजिनल परिस्थिती पाहिली तर ज्या महापुरुषांना आपण मानतो, ज्यांचा आपण इतिहास बघितला पाहिजे, ज्यांचा आपण अभ्यास आणि पुस्तक वाचली पाहिजे, ते काय न करता या महापुरुषाच्या नावाखाली नुसतं मतं मागायचे आणि याच महापुरुषांचं राजकारण करायचं यांच्या पुतळ्याच्या नावाखाली. हे जे भावना आहे ती चुकीची आहे. त्या भावनेला कोणी तर बळी पडणार नाही. वेळापूर हे चांगलं गाव आहे आणि सर्व समाज बांधव मिळून मिसळून असतात. त्यामुळे येणाऱ्या थोड्या दिवसात या पुतळ्याचे काम चालू होणार म्हणजे होणार. अगदी त्यांनी जरी मागणी केली असं त्यांची काय मागणी चुकीची आहे असं वाटतंय का तुम्हाला? कुणाची मागणी? समाज बांधवांनी जी मागणी केली त्यांची मागणी चुकीची आहे का? त्यांच्या मागणीविषयी आता मी काय बोलू शकत नाही, परंतु ह्या 2 पुतळे असतील किंवा अण्णाभाऊ साठे यांचाही पुतळा असेल, त्या बाबतीत मला जास्त बोलता येणार नाही. परंतु आम्ही सर्व जे समाज बांधव आहेत, सर्व मातंग समाज असेल, बौद्ध समाज असेल, मराठा समाज असेल, इतर सर्व समाज बांधव आम्ही मिळून मिसळून बसतो, चालतो, तो बोलतो. त्यामुळे आता या ठिकाणी ज्यावेळेस महापुरुषाचं काम येतं त्यावेळेस का वेगवेगळे विचार. वेळापूर हे खरं तर माळशिरस तालुक्यातलं एक महत्वाचं शहर आहे. पालखी या ठिकाणी थांबत असते. वेळापूर येथील पालखी मैदानावर महापुरुषांचे पुतळे आहेत. कालच्या बाजूला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचाही पुतळा आहे. परंतु काही पाठीमागच्या काही 2-3 दिवसापासून एका चॅनलला समाज बांधवांना मुलाखत दिली की सुशोभीकरण किंवा स्मारकाचा विषय पेंडिंग पडलेला आहे आणि त्यांनी आमदार उत्तमराव जानकर यांच्यावरती आरोप केलेला आहे. काय नेमकं प्रकरण काय आहे? स्मारकाचा विषय काय आहे? तुम्ही वेळापूरकर म्हणून काय सांगाल? कसं आहे माहिती आहे का, आता सुशोभीकरणाला पुतळ्याची स्वतःची जागा लागते, त्या पुतळ्याला स्वतःची जागा नाही. दुसरी गोष्ट, सुशोभीकरणासाठी जो निधी लागतो तो निधी उपलब्ध आहे आपल्याकडं, पण जागा नसल्यामुळे ती निधी वापरता येत नाही. पण आता चेअरमन साहेब म्हणजे आमदार साहेबांनी आत्ताच आम्हाला बोलवून सांगितलं होतं की बाबा आपण आता येणाऱ्या काळात जागेची उपलब्धता करून देऊ त्यांना आणि नंतर सुशोभीकरणाचं काम चालू करू. तसं आम्हाला आता बघितलं तर स्ट्रक्चर बनवायला सांगितलेत आता ह्या दोन्ही पुतळ्याचे, आणि त्या पण पुतळ्याचं स्ट्रक्चर बनवून कामाला लवकरात लवकर सुरुवात करून देणार आहेत जानकर साहेब. आपल्या बरोबर वेळापूर जिल्हा परिषद गटाचे सदस्य मिलिंद सरतावे आहेत. आपल्या वेळापूर गटामध्ये महापुरुषांच्या पुतळ्या संदर्भात अनेक चर्चांना उधाण येताना दिसत आहे. नेमकं प्रकरण काय आहे? महापुरुषांच्या पुतळ्यांचा स्मारकाचा सुशोभीकरणाचा नेमका विषय काय आहे? धन्यवाद. या वेळापूर परिसरातील बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न, संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाच्या प्रलंबित असलेला प्रश्न तो प्रलंबित आहे. 100% गोष्ट खरी आहे. त्यामध्ये पुतळ्यांची दयनीय अवस्था आहे. बाबासाहेबांचा असेल, महाराजांचा असेल आणि अण्णाभाऊंचा असेल, या तिन्ही पुतळ्यांची अवस्था सध्याची पाहिली तर ती 100% आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून, गावातील समाज बांधव म्हणून ते आम्हाला खेदजनक आहे. परंतु येथील जागेचा काही प्रॉब्लेम, या जागेचा प्रॉब्लेम असेल, अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्या स्मारकाचा तिथला जागेचा प्रॉब्लेम असेल. आता इथली जागेचा प्रॉब्लेम संपलेला आहे,
परंतु काही लोकांच्या मनामध्ये नेमकं पुतळा अशा पद्धतीनं पाहिजे, तशा पद्धतीनं पाहिजे, थोडं काही जातीभेदाच्या गोष्टीमुळे बी या ठिकाणी या गोष्टी थांबलेल्या आहेत. मुद्दा असा आहे की याच्यामध्ये 22-23 लाख रुपयाचा जो निधी आलेला आहे, हा निधी आणण्यामध्ये या गावचे सुपुत्र आणि या माळशिरस तालुक्याचे विद्यमान आमदार सन्माननीय उत्तमरावजी जानकर साहेब यांचा जो अथक प्रयत्न राहिलेला आहे, त्याच्यामध्ये वेळापूर शहरातील सर्व जाती धर्मातील आंबेडकरी चळवळ असेल, फुले शाहू आंबेडकर, शिव छत्रपती अण्णाभाऊ या विचारधारेवर काम करणारा जो बी बांधव आहे, त्या बांधवांनी त्यामध्ये लढा दिलेला आहे. या ठिकाणी आंदोलन मोठ्या प्रमाणात झालं होतं, स्मारक झालं पाहिजे म्हणून. मग ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. त्याच्यामध्ये उत्तमराव जानकर साहेबांनी लीड घेतलं. उत्तमराव जानकर साहेबांनी सगळ्याची चर्चा केली आणि इथल्या जागेचा जे प्रश्न संपवत असताना ही जागा कोणाची हा मोठा त्या ठिकाणचा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु जानकर साहेबांनी त्यांच्या डोक्यानं, त्यांच्या कलेनं त्या ठिकाणी याच गटाच्या शेजारी असणारा एक गट आहे इंगोले देशमुखांचा, त्या गटाचं त्यांनी बक्षीसपत्र करून घेतलं. कारण ही निधी देत असताना नॅशनल हायवेची जी लोक आहेत ते निधी देण्यासाठी तयार नव्हती. आम्ही वारंवार हेलपाटे घातले, आमच्या बरोबर सगळे होते. आता नावं घेणं शक्य नाही, कारण नावं यामध्ये खूप आहेत, बरेचसे लोकांचं त्यामध्ये योगदान आहे. ते होत असताना चेअरमन साहेबांनी ते सगळं डॉक्युमेंट तयार केलं आणि मग उतारा झाला. उतारा झाल्यानंतर शासनाकडे उतारा दिल्यानंतर तो निधी मंजूर झालेला आहे. दुसरी गोष्ट, अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकाचा विषय जो आहे, त्या ठिकाणच्या जागेचा तांत्रिक प्रॉब्लेम आहे, परंतु येत्या काही दिवसामध्ये तो प्रॉब्लेम सुद्धा त्या ठिकाणी आमदार साहेब सॉल्व्ह करणार आहेत आणि ते होतंय. आमचा त्या ठिकाणचा प्रयत्न राहील. ते स्मारक सुद्धा अतिशय देखण्या पद्धतीने झालं पाहिजे. या ठिकाणची दोन्ही स्मारक, महाराजांचं आणि बाबासाहेबांचं स्मारक टॉप लेवलचं झालं पाहिजे. हे फक्त आणि फक्त उत्तमराव जानकर साहेब करू शकतात. त्यांच्यासोबत आम्ही सर्व असणार आहेत. आमचाही तोच प्रयत्न आहे, कारण महाराज असतील, बाबासाहेब असतील, अण्णाभाऊ असतील, फुले शाहू असतील, ही अगदी बरोबर आहे, तुम्ही सर्वांची सांगताय ते बरोबर अस्मिता आहे. परंतु आता पुढच्या महिन्यामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे. कदाचित समाज बांधवांना वाटत असेल की ते काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं, अशी काहीतरी त्यांची भावना असेल. 100% समाज बांधवाची भावना असणं आणि ती असलीच पाहिजे. मी पहिल्यांदा एक गोष्ट आपल्या समोर, आपल्या चॅनल समोर मांडतो की हे स्मारकांचं जे काम आहे ते 100% तात्काळ पूर्ण आणि सुसज्ज पद्धती स्टँडर्ड लेवलचं काम झालं पाहिजे. लोकप्रतिनिधी म्हणून उत्तमरावजी जानकर साहेब या तालुक्याचे आमदार आहेत, या गावचे सुपुत्र आहेत, त्यांची जबाबदारी आहेच आहे. त्यांच्यासोबत या सर्वांची जबाबदारी आहे. लीड त्यांनी यामध्ये घेतले, परंतु जानकर साहेबांचे प्रश्न या ठिकाणचा मार्गी लावू शकतात. त्या जागेचा प्रश्न तेच लावू शकतात मार्गी. निवडणुकीच्या अगोदर सुद्धा आमदार साहेबांची माझी चर्चा झाली की आमदार साहेब म्हणले ठीक आहे, आपण अण्णाभाऊ साठेच्या जागेचाच प्रश्न एकदा संपला की तिन्ही कार्यक्रम एकाच वेळेला तिन्ही पुतळ्याच्या स्मारकाच्या जागेचं काम आपल्याला करायचं आहे आणि ते देखणं करायचं आहे. की होत असताना मी आमदार साहेबांना दुसरी एक विनंती त्या ठिकाणी केलेली आहे की आपण या ठिकाणी कुणी काय म्हणू द्या, जे आपल्या पद्धतीनं तुमच्याकडे जे त्या ठिकाणचा निधी आलेला आहे त्यामध्ये तुमचा स्वतःचा काय निधी वापरून या ठिकाणचं स्मारक भव्य दिवस स्वरूपाचं व्हावं. मला या ठिकाणच्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक सांगायचं आहे की विनाकारण याचं राजकारण होऊ नये, जातीभेदाचं राजकारण होऊ नये, लोकप्रतिनिधीला बदनाम होण्याचं काम या ठिकाणचं होऊ नये, ही त्या ठिकाणची भावना. नेमकं प्रकरण काय आहे? या पुतळ्यासाठी लीड कोण घेतंय? समाजामधील सर्व जाती धर्मातील लोक बरोबर आहेत का? काय एकूण परिस्थिती आहे, सविस्तर सांगा. याच्यामध्ये माझ्या अगोदर जे बोललेले आहेत प्रकरण तर आता तुम्हाला समजलंच असेल, परंतु या वेळापूरमध्ये हे तिन्ही महापुरुष आणि या तिन्ही महापुरुषांचा स्मारकाचा जो मुद्दा आहे तो सोडवण्यासाठी कायम प्रयत्नशील हे आमदार उत्तमराव जानकर साहेब आहेत. महाराष्ट्रामध्ये वेळापूर गाव एकमेव असं ठिकाण असेल की ज्या गावातील तिन्ही पुतळे रस्त्यामध्ये असताना महाराष्ट्रामध्ये असा मेसेज गेला की कोणताही तंटा न होता ते सगळेच्या सगळे पुतळे आज तुम्ही बघताय वेळापूरमध्ये. ठीक आहे, पुतळ्यांना आता चालूला आपल्याला जागा इथं वेळापूरमध्ये आहे, नाही असं नाही, परंतु कोणताही जातींमध्ये तंटा न होता रस्त्याच्या मध्ये असणारे पुतळे रस्त्याच्या कडेला आज तागायत आपण या सगळ्या ठिकाणी जयंत्या करतोय, सगळे उत्सव साजरे करतोय आणि त्या पद्धतीनं आपण या स्मारकाला निधी आमदार साहेबांच्या माध्यमातून पडलेला आहे. आमदार साहेबांनी कसोशीनं तो निधी आणलेला आहे आणि या ठिकाणी वेळापूरमध्येच नाही पण महाराष्ट्रामध्ये आज जातीपातीचं राजकारण घडत आहे. जातीपातीचं राजकारण घडत असताना हा महाराष्ट्र पेटता कसा ठेवायचा, गावं कशी पेटता ठेवायची, हे काही समाजकंटक याच्या माध्यमातून प्रयत्न करतायत, परंतु ते सगळे घरामध्ये बसून तुम्ही प्रयत्न करताय. जर तुमच्यामध्ये हिंमत असेल तर आज मी तुम्हाला चॅलेंज करतोय, तो निधी तुम्ही हातामध्ये घ्या आणि तिन्ही पुतळे जो हे घरामध्ये बसून करतोय त्याला माझं ओपन चॅलेंज आहे की तुम्ही या ठिकाणी बाहेर पडायचं, ग्रामपंचायत मध्ये जायचं. आज सरपंचांनी या ठिकाणी बाईट दिलेली आहे, जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी बाईट दिलेले आहेत, ग्रामपंचायतचे सदस्य या ठिकाणी आलेले आहेत. ठीक आहे,
तुम्ही आमदार साहेबांना म्हणता की त्यांच्याकडून होत नाही, मतासाठी केलंय, असं केलंय, तसं केलंय. तुमच्यामध्ये हिंमत असेल तर तिन्ही स्मारकांचं तुम्ही करून दाखवा ना. घरामध्ये बसून तुम्ही कशाला तुमच्या राजकारणाची पोळी भाजताय, हे मला या माध्यमातून सांगायचं. आणि महापुरुष कुठल्याही एका जातीचे नाहीत, या ठिकाणी महापुरुष सगळ्या जाती धर्माचे हे महापुरुष आहेत. तर याच्या माध्यमातून आज महाराष्ट्रामध्ये केवळ एकमेव आमदार असा आहे की माळशिरस तालुक्यामध्ये जातीभेद हा अबाधित ठेवणारा माणूस आहे. सगळ्या जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाणारं नेतृत्व आहे आणि म्हणून शिंतोडे उडवले जात आहेत. बाकी काय, त्यांनी जर त्यांच्या जातीचा जर विचार केला असता तर हा निधी आलाच नसता ना. इथं काय अहिल्या देवींचा पुतळा आहे का? हा विषय फार महत्वाचा आहे. आणि म्हणून पुतळे कोणाचे आहेत बघा, छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, या 3 महापुरुषांच्या पुतळ्यांसाठी निधी आलेला आहे. पुतळ्याच्या पाठीमागून आमदार उत्तमराव जानकर यांच्यावरती राजकारण केलं जात आहे का? 100% राजकारण केले जाते आणि महाराष्ट्रामध्ये तेच चालू आहे ना. महाराष्ट्रामध्ये आज काय कशाचं राजकारण आणि दुसरे कुठलं कारणच नाही ना. राजकारण कशात करायचं, राजकारण समाज कशात तोडायचा, हे इथल्या काही समाजकंटकांना चांगलं माहित आहे. त्यांचा स्मारक होण्यासाठी जी त्यांची ही लढाई नाही, त्याच्या आडून आपले किसे कसे गरम होतील, समाजामध्ये तेढ कशी निर्माण होईल, हा सगळा उठा ठेव आहे. गेली 15-16 वर्ष झाला हा वेळापूरचा मुद्दा आहे. परंतु सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगायचं की वेळापूरचे नागरिक सगळ्या समाजाचे सुजाण आहेत, सगळ्यांना माहित आहे आपलं नेतृत्व कोण आहे. आणि म्हणून गेली 20 वर्ष झालं या ठिकाणी आमदार साहेबांच्याच गटाचे या ठिकाणी सरपंच आलेले आहेत. तुम्ही आज सांगा, सरपंचांना ग्रामपंचायत मध्ये जावा, बैठक घ्या, जेवढा निधी आलाय तेवढ्या तुम्ही स्मारक बांधून दाखवा, 15 दिवसाच्या आतमध्ये 3 स्मारक पूर्ण होतील, हा तुम्हाला शब्द आहे. तर आता आपण वेळापूर येथील सर्व नागरिकांशी, स्वतः या गावचे प्रथम नागरिक रजनीश बनसोडे यांनी सांगितलेलं आहे की वेळापूर येथील महापुरुषांच्या पुतळ्याच्या पाठीमागून कोणीही राजकारण करू नका. येणाऱ्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या या सर्व महापुरुषांच्या स्मारकाचा सुशोभीकरणाचा काम आमदार उत्तमराव जानकर यांच्या माध्यमातून ते आम्ही पूर्ण करू. कुठल्याही प्रकारचं समाज बांधवांनी यामध्ये राजकारण करू नये.